नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल खास काय तर घरकुल योजनेमध्ये आता ऍडिशनल 50,000 रुपये देण्याचं गव्हर्नमेंटने जारी केलेलं आहे। मग या संदर्भात खरी न्यूज काय, या संदर्भात गव्हर्नमेंटचा जीआर कुठला, या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चेचा व्हिडिओ हाच आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेलच्या आयकॉनला हिट करायचंय। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर वेगवेगळ्या विषयाचे भरपूर व्हिडिओ आहेत, ते पाहिले नसतील तर नक्कीच पहा। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जीआर या वेबसाईट वरती यायचे, gr.maharashtra.gov.in। आणि याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की जे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2, आता खेडे भागात जी घरकुल योजना सुरू झाली 24 ते 25 काळात पासून ते 28 ते 29 मध्ये, याच्यामध्ये गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे की अनुदान जे आहे त्याच्यात राज्य हिश्श्यातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत। आता हे पहा, हे ग्राम विकास विभागाचा जीआर आहे आणि याची तारीख दिली, हे कुठून जीआर निर्गमित झालाय त्याच्याबद्दलची माहिती सगळी इथं मेन्शन केली। आणि जे सर्वांसाठी घरे हे एक केंद्र शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामधूनच काय करणार आहेत ते की जे बेघर आहेत किंवा कच्च्या घरात राहतात अशा प्रकारचे जे लाभार्थी आहेत आणि जे पात्र बसतात त्यांच्यासाठी एक ऍडिशनल बेनिफिट याच्यामध्ये ऍड केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये जे प्रधानमंत्री ग्रामीण योजना होती किंवा प्रधानमंत्री आवास योजना होती ते ज्या लोकांना मिळत होती त्याच्यामध्ये एक ऍडिशनल पार्ट म्हणून हे 50 रुपये ऍड केले, ते पाहूयात। आता पहा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाकरता रमाई आवास योजना होती, अनुसूचित जाती करता कोणती शबरी आवास योजना होती आणि आदिम आवास योजना होती। तसंच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना होती किंवा इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजना होती। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवास योजना चालू होत्या आणि ह्या सगळ्या आवास योजनेला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की ऍडिशनल 50 देण्याचे ठरवलेले। ते कसे दिले किंवा कसे ठरवले ते पहा। आधी इथे त्यांना काय सांगितलंय की जे टप्पा 1 होता 16-17 ते 2022 पर्यंतचा, याच्यामध्ये ते राबवला होता। आणि याच्या पुढे आता जे टप्पा 24-25 ते 28-29 आहे याच्यामध्ये ग्रामीण जे टप्पा 2 चा आहे याच्यामध्ये 50,000 तुम्हाला देणार आहेत। त्यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलाचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे। ढोबळ मानानं सांगायचं म्हणलं तर 19,06,600 एवढे घरकुल देणार आहेत। आणि त्यासाठी ह्या योजनेमध्ये घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येतो, त्यामुळे लोकप्रतिनिधीकडून ही मागणी आली होती की जे तुम्ही पैसे देता त्याच्यामध्ये ऍक्च्युअल घरकुल बांधकाम होत नाही। आणि हे खरं पण आहे त्याचबरोबर, तर याच्यामुळं तो पैसे वाढवण्याचं त्यांना ठरवलं होतं। आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ मी चॅनलवर आणत असतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा। त्याचबरोबर पहा की आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना याच्यामध्ये 24-25 मध्ये उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थी, आता जे ऑलरेडी लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणता येईल, 50,000 एवढी रक्कम वाढली। इथं ऑफिशियल तुम्ही पाहू शकता। आता 50,000 मध्ये थोडं त्यांनी डिवायडेशन केले, ते कसं पाहूया। आता 35,000 हे अनुदान घरकुल बांधकामासाठीच दिलंय, पण 15,000 हे आहे का सूर्यघर योजनेसाठी 1 किलोवॅटचं छतावर सौर ऊर्जा तुम्ही बसवू शकता, यामुळे तुम्हाला लाईटीचं टेन्शन राहणार नाही। आणि त्यांना परत सांगितले की जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 अनुदान देय नाही। त्याच्यामुळे आपल्यासाठी चांगलं आहे की आपण सूर्यघर योजना घेणं, त्यासाठी ते 15,000 मिळतात, ते घ्यायला काय अडचण आहे आपल्याला। आणि लाईटचा प्रॉब्लेम सुद्धा संपून जाईल आपला। तर याच्यामध्ये ही सगळी माहिती दिली मित्रांनो। तर ही अधिकृत माहितीचा जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा। आणि तुम्हाला जर काही कमेंट अडचणी असतील तर कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायचंच। ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओत।